नमस्कार, वेलकम टू करिअर वार्ता. मी भारती आज परत आलेली आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटबद्दल माहिती घेऊन. चला तर मग बघूया. तर आजची माहिती ही आहे RTE बद्दल, म्हणजेच राईट टू एज्युकेशन ॲक्ट 25% ॲडमिशन पोर्टलबद्दल माहिती. आणि त्याआधी फ्रेंड्स, माझ्या व्हिडिओजला लाईक करत चला, व्हिडिओज बघत चला, पूर्णपणे शेअर करत चला आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल त्यांनी. सो हे बघा, RTEच्या पोर्टलवरती म्हणजे पोर्टल ओपन केलेलं आहे मी. इथे यांनी पालकांकरता सूचना दिलेल्या आहे की 2024 ते 2025चे जे ॲडमिशन्स आहे ते सुरू झालेले आहे 16 एप्रिल 2024पासून. आणि माहिती दिलेली आहे त्यांनी की आवश्यकता पालकांनी अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाहूनच अर्ज भरायचा आहे. आणि गुगलवरती जे आहे ते लोकेशन एक्झॅक्ट टाकायची आहे तुम्हाला, कारण की लोकेशन म्हणजे 1 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर शाळा मिळतात. सो लोकेशन एक करेक्ट टाकणे खूप महत्त्वाचे आहे. आणि आवश्यक कागदपत्रे जी आहे ती पालकांनी तयार ठेवायची आहे. ॲडमिशनच्या वेळेस जे डॉक्युमेंट्स असतात ते लागतात. पुढे मी सांगेलच आहे काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते. त्याच्यानंतर चुकीची माहिती आहे जे ती कोणी भरायची नाही आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ जी आहे ती जे बर्थ सर्टिफिकेटवरती असतात मुलींच्या, तीच बर्थ सर्टिफिकेट एंटर करायची आहे. आणि पासवर्ड जर विसरले तर समजा अर्ज करताना तर पासवर्ड जो तो रिकवर करण्याचा ऑप्शनसुद्धा अवेलेबल असतो, तो रिकवर करता येतो. आणि निवासी म्हणजे जर समजा कोणी रेंटनी वगैरे राहत असतील तर त्यांना जो आहे तो एक करेक्ट ॲड्रेस प्रूफ म्हणजे बरोबर ॲड्रेस प्रूफ द्यायचा. त्याच्या डिटेल्स यांनी दिलेल्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते. आणि ॲड्रेस चुकू नये यासाठी लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचा यूज करायचा आहे. गुगलवरून डायरेक्टली लोकेशन सिलेक्ट करून आपण देऊ शकतो. आणि फ्रेंड्स, याच्यासाठी महत्त्वाचं आहे की हे जे शाळा जे अलॉट करतात त्या 1 ते 3 किलोमीटरच्या आतमधल्या शाळा सिलेक्ट कराव्या लागतात आपल्याला आणि त्याच्यानुसार त्या शाळा अलॉट करतात. त्याच्यासाठी ॲड्रेस करेक्ट टाकणं हे खूप एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सो RTEच्या वेबसाईटवरती लॉग इन करून जे आहे तो तुम्ही सविस्तर डिटेल्स पूर्णपणे वाचू शकता. तर त्यांना जे आहे ते दिव्यांगाचं प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे. 40% आणि त्यापुढीलला ग्राह्य धरण्यात येईल आहे याच्यामध्ये. आणि बँकेचे पासबुक वगैरे दिलं म्हणजे जे काय ॲड्रेस प्रूफ लागेल त्या ॲड्रेस प्रूफ तुम्हाला द्यायचं सगळं काही. सो हे बघा, हा एक RTEचा पोर्टल आहे. इथे जे बाकीचे टॅब्स आहे आता ओपन नाही होतील आहे. अप्लाय केल्यानंतर जे आहे ते कुणाचं सिलेक्शन झालं, कुणाचं वेटिंगमध्ये वगैरे बाकीचे टॅब्स ओपन होतात. सो हे बघा, इथे RTE 25% ॲडमिशनसाठी पालकांकरता ज्या सूचना आहे, एक जमीन जे पॉईंट्स आहे ते मी परत तुम्हाला PDF ओपन करून दाखवते आहे. आणि ही एक महत्त्वाची PDF आहे. हे बघा, प्राथमिक शिक्षण संचालनालय आहे हे महाराष्ट्र शासनचं. त्याचा ॲड्रेस जो आहे तो पुण्याला आहे. आणि कुठल्या संदर्भातून घेतला ते हे बघा, सब्जेक्ट आहे इथे की बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांसाठी सूचना. ठीक आहे. सो हे बघा, आता सन 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षाकरता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकातील मुलांना RTE अंतर्गत 25% राखीव जागांकरता प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे. म्हणजे जे पण वंचित, दुर्बल, सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय राहतात त्यांच्यासाठी जे आहे प्रत्येक शाळेमध्ये स्पेशली 25% सीट्स वॅकंट असतात. त्यांच्याबद्दल हे आहे, रिझर्व असतात, वॅकंट नाही. सो शाळा खालील कारणामुळे RTE 25% प्रवेश नकारू शकते. म्हणजे ॲड्रेस प्रूफ, जन्माचा प्रूफ, जातीचा दाखला, उत्पन्नाचे फोटो, ID प्रूफ, फोटो ID आणि दिव्यांगाचं प्रमाणपत्र असणं जरुरी आहे तुमच्यासोबत. ते जर नसेल तर शाळा जे आहे ते रिजेक्ट करू शकते तुमचं ॲप्लिकेशन. त्यानंतर एकदा अर्ज केल्यानंतर परत तुम्हाला अर्ज करता येत नाही आहे एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर. आणि जी माहिती आहे ती परत चेक करायची आहे, कारण चुकीची माहिती असेल परत दुसरा अर्ज भरू नये. आणि तोच अर्ज जो आपल्याला एडिट करता येतो, पण जे परत जर अर्ज भरले तर ते एक्सेप्ट करत नाही. जे भाडेकरू असतात त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असायला पाहिजे. म्हणजे जे रेंटनी वगैरे राहतात त्यांच्याकडे प्रूफ वगैरे असायला पाहिजे आहे. आणि 11 महिन्याचा जो कालावधी असतो ना आपला, काय म्हणतात, रेंट एग्रीमेंट वगैरे असायला पाहिजे जे रेंटनी राहतात ते. हा मेन पॉईंट आहे की विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वयंअर्थ सहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. वंचित, दुर्बल व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, सर्व स्वयंअर्थ सहाय्यित शाळा अशा प्रवेशासाठी प्राधान्यक्रम असणार आहे. तथापि एखाद्या पालकांनी प्रथम प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळांची निवड करायची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्रथम प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा निवडता येईल आहे. आणि 1 किलोमीटरच्या अंतरावर ज्या शाळा आहे, अनुदानित शाळा असो किंवा स्थानिक स्वराज्य, त्या तुम्हाला इथे म्हणजे सिलेक्शन होईल या स्टुडंट्सचं त्याच्यानुसार. म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स अनुदानित शाळा राहील, दुसरं स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा राहील.
आणि अपवादात्मक परिस्थिती निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा किंवा म्हणजे त्या जर शाळा नसल्या 1 किलोमीटरच्या अंतरावर तर मग त्या 3 किलोमीटरच्या अंतरावर, म्हणजे इन शॉर्ट हेच आहे की 1 किलोमीटरच्या अंतरावर कुठला डिस्टन्स म्हणजे तुमच्या घराच्या ॲड्रेसपासून कुठल्या शाळा कवर होतात त्या शाळा ते देतात सिलेक्शन करून. जर नाही तर मग त्या 3 किलोमीटरच्या अंतरावर चेक करतात. आणि 3 किलोमीटर अंतराच्या वर जर असेल तर बहुतेक, म्हणजे शुअर नाही आहे मी याबद्दल, मी फक्त एक माझं ऐकलेली माहिती सांगत आहे की ॲडमिशन घेऊ शकता, पण जो स्कूल बस वगैरे खर्च आहे तो स्टुडंट्सचा पॅरेंट्सला द्यावा लागतो. सो ही होती आर टीबद्दल माहिती. आर टी लक्षातच आलं असेल की प्रत्येक शाळेमध्ये 25% सीट रिझर्व असतात, ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल वगैरे अशा प्रकारचे जे लोक असतात, विद्यार्थी असतात, जे खर्च भरू शकत नाही, त्यांच्यासाठी लगेच अप्लाय करा.